कडक करण्याचा निर्णय जाहीर केलाय। आजपासून पाणी पिणं बंद करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय। मध्यरात्री डॉक्टरांच्या टीमनं मनोज जरांगेंची तपासणी केली आणि यावेळी पाणी आणि ओआरएस पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी जरांगेंना दिला। मात्र जरांगेंनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतलाय। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान मनोज जरांगेंना भेटण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजचा दिवस राजकीय घडामोडींच्या अनुषंगानं खूप महत्त्वाचा असणार आहे। पाणी फिनी सगळं उपोषणाचं मी बंद करणार। सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये। मी पाणी बंद करणार आहे। आमरण उपोषण कडक सुरू करणार, पाणी सुद्धा बंद। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सत्यम, पाणीही न पिण्याचा निर्धार आता मनोज जरांगेंनी केलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती मराठा आंदोलकांच्या नेमक्या काय भावना आहेत, काय चित्र आहे सध्या त्या संपूर्ण परिसरात? मागणीसाठी आहे तर मनोज जरांगे पाटील मागचं आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि चौथा दिवस आपण दृश्यामध्ये पाहिलं तर सकाळची वेळ आहे। मोठ्या संख्येमध्ये मराठा आंदोलक आहेत जे आझाद मैदानमध्ये जमायला सुरुवात झालेत। खरं तर आजपासून आहे मनोज जरांगे पाटील आंदोलनाचं आहे ते निर्धार घेतला आहे पाणी न पिण्याचा। मात्र त्यामुळे मध्यरात्री आहे ते डॉक्टरांची टीम आली होती, त्या टीमकडून त्यांची तपासणी हेल्थ चेकअप केला गेला। त्यावेळी त्यांचा जो शुगर लेवल होता 70 वर आला होता। त्यामुळे डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला आहे पाणी सोडू नका आणि ओआरएस घेण्याचा सल्ला दिला। मात्र जे आंदोलन आहे कडक भूमिका घेण्याचा निर्धार आहे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। सध्या आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर या ठिकाणी मध्यरात्री आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात बैठक सुद्धा झाली आहे। मात्र आज आहेत या ठिकाणी हालचालीनं वेग आला आहे। त्यामुळे आजचे दिवस आहेत या ठिकाणी 3 रात्र आणि 2 चौथा दिवस सकाळची जी वेळ आहे तो महत्त्वाचा ठरणार। मोठ्या संख्येमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी मराठा आंदोलक आहेत ते देखील या ठिकाणी यायला सुरुवात झाला आहे। आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊ। आज चौथा दिवस आहे, तुम्ही या ठिकाणी आलात, काय पाटील साहेबांनी जर आज पाणी बंद केले तर आम्ही आज मुंबई चक जाम करू। नक्कीच चौथा दिवस आंदोलनाचा काय दिवस आहे आंदोलनाचा, पाण्या पावसाचे दिवस आहे। सरकार गंभीर नाही या विषयावर। मी आता रातभर गाडी चालवून नागपूरवरून मुंबईला आलोय आणि याचं संविधानात संशोधन करावं लागते। या आरक्षणाचं ते बहुमत आहे बीजेपीकडे, ते लोकसभेत बिल पारित करावं लागते, ते पारित करून ते राज्यसभेत घ्यावं लागते, राज्यसभेत पारित करून ते राष्ट्रपतीच्या सहीला पाठवावं लागते। त्याच्यानंतर ती कॉपी सुप्रीम कोर्टात पिटिशन करायची आणि सुप्रीम कोर्ट आदेश करेल राज्याला। आपण पाहिलं तर मोठ्या संख्येमध्ये आझाद मैदानामध्ये आहे तर मराठा आंदोलक आहेत ते जमायला सुरुवात झाली आहे आणि घोषणाबाजी देखील करत आहेत। खरं तर सकाळची वेळ आहे आणि काही वेळात आहेत मनोज जरांगे पाटील आहेत ते देखील या ठिकाणी रात्रपासून आराम करत आहेत। ते उठल्यानंतर आज त्यांची भूमिका नेमकी काय असेल ते थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल। त्यामुळे आता पुढच्या काही काळात हे आंदोलन नेमकं काय स्वरूप धारण करतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। सत्यम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर काही महत्त्वाच्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। आंदोलकांचा आजचा मुक्कामही सीएसएमटी स्थानकातच होता। त्यातच आजपासून आंदोलन तीव्र होणार असल्यानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं सीएसएमटी स्थानकात सकाळपासूनच येत आहेत। त्यामुळे सकाळी इथे आणखी गर्दी पाहायला मिळते। वाशी आणि मुंबईच्या इतर भागात राहणारे आंदोलकही सकाळी सीएसएमटी स्टेशनवर येत आहेत, त्यामुळे गर्दी होताना दिसते। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, गेले 2 ते 3 दिवस सीएसएमटी स्थानकातच अनेक आंदोलकांनी आसरा घेतलेला आहे। आज गर्दी वाढेल असं चित्र आहे। नेमकं काय दिसतंय सीएसएमटी परिसरात? आज सोमवारचा दिवस आहे। प्रज्ञा, आठवड्याचा आज पहिला दिवस तर आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। त्यामुळे आज मुंबईमध्ये येणाऱ्यांची संख्या जी आहे ती मोठी असते, कारण गणपती उत्सवासाठी अनेक जे नागरिक आहेत ते गावाला गेले होते, ते मुंबईत येणारी मंडळी, यासोबतच आंदोलनासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढते। दिवसेंदिवस आंदोलक मुंबईत येताना आपल्याला पाहायला मिळतात। आज सीएसटी स्टेशनवरची आत्ताची ही आपण दृश्य पाहतोय, अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅटफॉर्मवर आंदोलक या ठिकाणी झोपल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर उपनगरांमध्ये अनेक आंदोलक जे आहेत ते सध्या मुक्काम करत आहेत, त्यामुळे ती सर्व मंडळी सकाळच्या वेळेला सकाळच्या ट्रेननं मुंबईत येताना आपल्याला पाहायला मिळतात। हे आपण प्लॅटफॉर्म नंबर 2 ची दृश्य पाहिली। यासोबतच आपण इतर प्लॅटफॉर्मला देखील जाणार आहोत, तिथली देखील दृश्य पाहणार आहोत।
प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ही भव्य गर्दी जी आहे ती आहे आपल्याला पाहायला मिळते. रात्री संपूर्ण आंदोलक जे आहेत ते प्लॅटफॉर्मवर विसावा घेत आहेत आणि आज सकाळपासून पुन्हा एकदा आझाद मैदानात जाऊन आंदोलनामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये जर विषय मार्गी लागला नाही तर आजचा हा आक्रमक पवित्र आंदोलकांचा आपल्याला दिसू शकतो. कारण मागच्या 4 दिवसांपासून केवळ शिंदे समिती या ठिकाणी चर्चेसाठी येते, मात्र कोणत्याही प्रकारे सरकारमधले मंत्री येत नाही आहेत आणि त्यामुळे आंदोलकांची नाराजी देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. मनोज जरांगे यांना देखील एक स्पष्टपणे इशारा दिल्याचं आपल्याला दिसतंय आणि यामुळंच आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहील. दुसरीकडे या प्लॅटफॉर्मवरची गर्दी पाहिली तर पुन्हा एकदा काही वेळात सर्व जे आंदोलक आहेत ते आपल्याला स्टेशनवर आझाद मैदानात जाताना दिसतील आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात होईल. खरं तर मागच्या 4 दिवसांपासून आंदोलकांचं हे एक ठिकाण राहिलेलं आहे. इथं देखील मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी असेल, इथं देखील मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषाचं एक वातावरण प्रत्येक दिवशी असतं आणि आंदोलक जोरदार घोषणाबाजी करतानाच आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा देताना देखील दिसत असतात. संपूर्ण हे लोकल परिसर आहे तर दुसरीकडं ज्या बाहेरून येणाऱ्या ट्रेन्स आहेत तिकडची देखील अशाच पद्धतीची परिस्थिती आहेत. अनेक आंदोलक जे आहेत या संपूर्ण परिसरामध्ये आत्ता आराम करत आहेत, मात्र काही वेळातच आझाद मैदानात जातील. दुसरीकडे ज्या उपनगरातून येणाऱ्या ट्रेन आहेत त्या ट्रेनमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती आपल्याला दिसणार आहे. सकाळची वेळ आहे त्यामुळे आता नाश्त्यासाठी देखील आंदोलकांना या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. बिस्किट्स आहेत, पोहे आहेत, असे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते सकाळच्या वेळी आंदोलकांना याच ठिकाणी वाटले जातात आणि तिथं आता स्वच्छतागृहांची देखील इथली जी सोय आहे ती करण्यात आली आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे मागच्या 4 एकूणच या दिवसांपासून गर्दीचा आढावा घेता आणि नोकरदार वर्गाची आज मुंबईत होणारी गर्दी पाहता प्रशासनावर निश्चितच या सगळ्याला नियंत्रित करण्याचा मोठा ताण असेल. निलेश, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. मुंबई सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत. मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सगळे मार्ग वाहतुकीसाठी आज बंद राहणार आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव कुमकही देण्यात आलेली आहे. जरांगे आजपासून उपोषण आणखी तीव्र करणार आहेत. आजपासून पाणी पिणं बंद करत असल्यानं मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आंदोलनस्थळी येण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे टोलनाका इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मराठा आंदोलनासाठी येणाऱ्या गाड्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजाचे लोक मुंबईमध्ये येत आहेत. कशा पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय ठिकठिकाणी, काय खबरदारी घेतली जाते? मी सध्या ठाणे टोल नाक्यावर आहे आणि आपण पाहतोय मराठा आंदोलक जे आहेत ते सध्या मोठ्या संख्येने मुंबईकडे येताना दिसून येतात. असेच टेम्पो जे आहेत ते असे टेम्पो भरून इथून आता मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने येऊ लागलेले आहेत आणि या सगळ्या मराठा आंदोलकांना किंवा यांचे जे टेम्पो आहेत, ट्रक आहेत, टेम्पो ट्रॅव्हलर आहेत ते मुंबई पोलिसांकडून या ठिकाणी तपासले जातात. आपण पाहतोय या मुंबईच्या वेशीवर ठाण्याच्या टोल नाक्यावर या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि मुंबई पोलीस या ठिकाणी उभे आहेत. त्याचबरोबर ठाणे पोलीस देखील या ठिकाणी उभे आहेत. जी वाहनं ही मुंबईच्या दिशेने येत आहेत आणि त्या वाहनांच्या वर जे मराठा आंदोलक बसलेले आहेत, कधी टपावर बसलेले आहेत, कधी बाजूला बसलेले आहेत आणि अशा प्रकारे धोकादायक प्रवास जे करत आहेत त्या वाहनांना इथे थांबवण्यात येतं आहे आणि जी लोक टपावर बसून प्रवास करत आहेत त्या सगळ्यांना आतमध्ये बसून प्रवास करण्यास सांगण्यात येतं आहे. अशा प्रकारे मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. त्याचबरोबर आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी होण्याचे खूप मोठे चान्सेस आहेत. त्यामुळे हा जो टोल नाका आहे, ठाण्याचा टोल नाका, या ठिकाणी अनेक वेळा आपण पाहतोय की वाहतूक कोंडी झालेली आहे याच्या आधी देखील. त्यामुळे आज वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील मुंबई पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी कार्यरत आहेत. प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित खबरदारी घेतली जाते. पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात आहे. अक्षय, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान मराठा आंदोलनासंदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीची शक्यता वर्तवली जाते. काल होणारी बैठक काही कारणास्तव रद्द झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आंदोलनावर काय तोडगा काढणार याची उत्सुकता आहे. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे कालच दरेगावाहून रवाना झालेले आहेत, तर अजित पवारांनी देखील त्यांचे पुण्यातले कालचे सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईच्या दिशेनं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता राज्याचे 3 प्रमुख नेते, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल. वेदांत, राज्याचे 3 प्रमुख नेते, 3 प्रमुख मंत्री आज बैठक घेण्याची शक्यता आहे. काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण बघितलं, मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य वारंवार बैठका घेतात आणि मनोज जरांगे पाटील यांची ज्या मागण्या आहेत त्या कशा प्रकारे आपण त्यावर तोडगा काढायचा यावर विचार मंथन हे सुरू आहे. त्याशिवाय काल आपण बघितलं, राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी सुद्धा या उपसमितीसोबत चर्चा केली आणि नंतर रात्री मुख्यमंत्री यांनी उपसमितीचे सदस्य आणि महाधिवक्ता यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. नेमका काय तोडगा काढायचा यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्रित बसून यावर नेमकं काय याला उत्तर द्यायचं किंवा मग कशा प्रकारे ड्राफ्ट तयार करायचा. कारण असं कळतंय की एक ड्राफ्ट सरकारकडनं तयार करण्यात येतो ज्यामध्ये या मागण्यांचा विचार होईल. तो ड्राफ्ट नेमका कसा असेल किंवा तो ड्राफ्ट कशा प्रकारे समोर ठेवायचा यावर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री चर्चा करतील असं कळतंय. या बैठक नेमकी कधी होणार यावर अधिकृत माहिती किंवा अधिकृत कार्यक्रम आलेला नाहीये. मात्र आज ही बैठक होण्याची शक्यता आहे. कारण हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत जातंय, आक्रमक मराठा आंदोलक आपण बघतोय आणि त्यामुळेच तातडीनं ही बैठक करून यावर योग्य तो निर्णय घेता येईल या दृष्टिकोनातून सरकार पावलं उचलेल. वेदांत, अपडेट जाणून घेत राहू. बैठकी संदर्भातले तुर्तास धन्यवाद. गळ्यात भगवे रुमाल आणि टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात शिरलेत असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलाय. हे पोलीस आंदोलकांच्या गाड्या माघारी पाठवतायत. जरांगे पाटलांनी माघारी जायला सांगितलंय असं या पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याचं जरांगे म्हणाले. या पोलिसांना निलंबित करा अशी मागणी जरांगेंनी केली. आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही. राज्यात तुमच्या आमदार खासदारांची अवस्था वाईट होईल असा इशाराही मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिलाय. वातावरण थंड ठेवा फडणवीस साहेब. आम्ही मुंबईत शांततेत आलेले शांतता ठेवायची. फडणवीस साहेबांच्या 40-50 पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले, रुमाल घातल्यात आणि टोप्या घातल्यात. रस्ते आरोग्य वाशीकडे. माजी सनदी अधिकारी मधुकर आर्दाडी यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. हैदराबाद गॅझेट मोडी लिपी जुन्या नोंदींच्या संदर्भात मनोज जरांगेंसोबत चर्चा केली. शासनाच्या प्रतिनिधीसह शिंदे समितीसोबत चर्चा करण्यासाठी मदत होणार आहे. आर्दड हे मराठवाड्याचे विभागीय महसूल आयुक्त होते. सापडलेल्या नोंदींच्या आधारे ओबीसीतून आरक्षणाचा GR काढण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. तसंच कोर्टात अडचण येत असेल तर सरसकट शब्द काढून आरक्षण जाहीर करा असंही जरांगेंनी म्हटलंय. जरांगे यांनी सरकारला नवा तोडगा सुचवलाय. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण कसं देता येईल या संदर्भात सांगितलंय. त्यामुळे पुन्हा एकदा चेंडू सरकारच्या कोर्टात असून नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ज्या काळाला आधारे ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्या मराठ्यांच्या सापडलेल्या नाही त्यांची पोटजात उपजात म्हणून आपण आरक्षण घ्या सरसकट शब्द वापरत नका ना. त्या 58 लाख नोंदीच्या आधारावरती GR करा. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. जरांगेंच्या मागण्यांवर वेगळा मार्ग निघू शकतो का यावर बैठकीत चर्चा झाल्याची उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली. तर कायदेशीर बाबींबाबत महाधिवक्ते आणि माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याची विखेंनी प्रतिक्रिया दिली आहे. या बैठकीला महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि न्यायमूर्ती संदीप शिंदेंची ऑनलाईन उपस्थिती होती. आझाद मैदानामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाचं वार्तांकन करत असताना पत्रकारांसोबत काही आंदोलकांकडून हुल्लडबाजी केली जाते. वार्तांकन करण्यापासून अडथळा निर्माण केला जातोय आणि विशेषतः महिला पत्रकारांसाठी हा अडथळा निर्माण केला जातोय. या संदर्भात TVJ संघटनेकडून मनोज जरांगे पाटील यांना निवेदनही देण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्वच आंदोलक नाही, मात्र काही विशिष्ट आंदोलक मीडियाला टार्गेट करताना पाहायला मिळत आहेत. तर गावखेड्यातून आंदोलक आले असल्यामुळे पत्रकार बांधवांनी जरा समजून घ्यावं अशी अजब सारवासारव मनोज जरांगेंनी केली. तसंच पत्रकारांना त्रास देऊ नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. पत्रकार बांधवांनी एवढं मनात नका घेऊ. हे खडे मारले काय त्यांना थोडी आता म्हणून मीडियासमोर वेगळी सवय. ते पुढे गेले तर त्यांना थोडासा सवय थोडीशी. पुढं
तुमचे लेकर आहेत ते खेड्यापाड्यात आलेले थोडं पत्रकार बांधवांना समजून घ्या आणि पोरं तुम्हाला सांगतो उगाच त्याला घडे नका आणि तेवढे पागलसारखं वागू नका. पुऱ्या राज्यात आपली गोरगरिबाची मागणी आपल्या वेदनाच दाखव थोडं समजून घ्यायचा. मुंबईभर पुऱ्या मुंबईत पत्रकारांना थोडा सुद्धा त्रास देऊ नका. आझाद मैदानात मनोज जरांगेंच्या उपोषण स्टेजच्या आजूबाजूला पावसामुळे चिखल झाला होता. त्यामुळे आंदोलकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर महापालिकेला 3 दिवसांना जाग आली असून काल रात्री उशिरा खडी टाकण्यात आली आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मराठा आंदोलकांनी पालिकेने टाकलेली खडी स्टेजच्या आसपास पसरवली. आढावा घेतलाय सत्यम सिंग यांनी. मराठा आरक्षणाची मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानमध्ये मागच्या 3 दिवसापासून उपोषण करत आहेत. आपण पाहिलं तर आंदोलन करत